ही पर्सेंटेज पेशंट्समध्ये मोतीबिंदूच्या ऑपरेशन नंतरच्या काही काळामध्ये डोळ्यात टोचणं किंवा फॉरेन बॉडी म्हणजे डोळ्यात काहीतरी कण गेलं आहे असं वाटणं, डोळ्याला कचकच केल्यासारखं वाटणं हे होत असतं. याचं महत्त्वाचं कारण काय ते मी तुम्हाला सांगतो. ज्यावेळी आम्ही मोतीबिंदूचं ऑपरेशन करतो याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीची ऑपरेशन्स उपलब्ध आहेत आणि यामुळे जो ऑपरेशनचं जे छेद आहे तो अतिशय छोटा छोटा होत गेला आहे. आता छोटा छेद झाल्यामुळे बरेचसे रुग्णाचे त्रास हे कमी होऊन जातात. पण अगदी छोटा जरी छेद असेल तरी लक्षात घ्या, ज्यावेळी आम्ही छोट्या छेदातून मोतीबिंदू काढून लेन्स बसवतो त्यानंतर हे छेद जो आहे तो भरण्याची प्रोसेस ही शरीरालाच करावी लागते. असं म्हणतात की डॉक्टर ट्रीट करू शकतो, पण हिलिंग ज्याला भरण्याची प्रक्रिया आहे ते निसर्गच करत असतो, म्हणजे नेचरच करत असतो. तर ही जी हिलिंग प्रोसेस असते त्याच्यामध्ये डोळ्यामध्ये काही बदल होऊ शकतात. काही रुग्णांमध्ये मात्र ऑपरेशन नंतर ही हिलिंग प्रोसेस थोडीशी स्लो असू शकते आणि त्यामुळे काय होतं, जो आपण छेद घेतलेला आहे त्याच्या आतल्या ज्या नसा आहेत त्यांचं हिलिंग काही वेळा स्लो होत असतं. त्याचप्रमाणे त्याच्यावरचं जी टिअर फिल्म आहे किंवा अश्रूंची फिल्म आहे ती पूर्ण पदावर येण्यासाठी वेळ लागू शकतो, म्हणजे त्यांना थोडासा ड्रायनेस येऊ शकतो, त्याच्यामुळे इरिटेशन होऊ शकतं. काही रुग्णांमध्ये ज्यावेळी छेद भरतो त्यावेळी ॲबरंट रिजनरेशन आम्ही म्हणतो, म्हणजे त्याच्यामध्ये नवीन नसा ज्या तयार होतात त्या जास्त सेन्सिटिव्ह असू शकतात. हे सगळ्या रुग्णांमध्ये होतं का? नाही. हे काही 2 ते 3% रुग्णांमध्ये होत असतं.